भगवंत हा सगळीकडे, कारण का माझे माऊली माऊ वैष्णव जन बरे म्हणतात, बरला गण दाट हरी पाठ हरी हा वैकुंठ कधी दिसेल आपल्याला, भरला गाणं दाट हरी दिसे. माझ्या माऊली महावैष्णव जन्म बरायला दिसला, कारण का त्यांच्यावरती निवृत्ती महाराजांची कृपा झाली म्हणून दिसला. माझे एकनाथ महाराज सांगतात, काय सांगतात, त्यांच्या हरिपाठामधलं पहिलंच अभंग काय म्हणतो, हरीची दासा हरिदाही दिशा भावे जैसा तैसा हरी हरिमुखी गाता हरपली चिंता त्यांनाही मागुता जन्म घेणे. ते काय म्हणतात, त्यांना दाही दिशांना हरीचं दर्शन झालं. आपल्याला 4 दिशा माहितीये, ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, एवढे 4 दिशेत आपल्याला माहिती आहेत. परंतु माझ्या साधू संतांना दाही दिशांना दर्शन झालं. कसं झालं, कसं झालं? अहो त्यांच्या जीवनामध्ये साधू संतांची वेळ झाली. मग मला इथे सांगायचं तात्पर्य म्हणजे तर काय, सद्गुरु वाचोनी सापडे न सोय दरावे ते पाय आधी 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 आधी. पण आपण काय करतो, दरावे ते पाय कधी मधी, असंच आहे ना आपलं. नाही आपलं असंच आहे म्हणून मला असंच सांगावं लागतं, विठ्ठल विठ्ठल. देव जर का समजून घ्यायचं असेल तर एकमेव मार्ग म्हणजे सद्गुरु विठ्ठल विठ्ठल. हरिप्राप्तीचे उपाय दरावे संतांचे ते पाय, तिने साधती साधन तुटती भावाचे बंधन. म्हणून साधू संत म्हणतात, मी बाबा गवाई दिली नाही, वेदांनी गवाई दिली. ऐसे वेदा देती ग्वाही ऐसे वेदा देती ग्वाही, ऐसे वेदा देती ग्वाही वेदा देती ग्वाही. संत आणि पूर्ण करीती मनोरथ. म्हणून तुम्ही ज्या इच्छा काही मागाल त्या इच्छा त्या पूर्ण होतात. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय येऊनी त्याला सांगा जोगी. बरोबर आहे ना. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेव मने तरलो तरलो आणि
मी साच उत्तरलो गुरुकृपे विठ्ठल विठ्ठल. माईबाप माझे निरोपर आहे म्हणतात. काय म्हणतात? बरवे झाले आत्मा राम हृदय आले, सद्गुरुने कृपा केली, नीज वस्तू पैदाविली. काय दाविली? नीज वस्तू दावली. म्हणून आजी आनंद आनंद पाहे तिकडे मी गोविंद, राम नेहमी निष्काम परिपूर्ण आत्माराम. मला यातून सांगण्याचा उद्देश काय? देव दिसेल याची गोष्ट आहे का? देव हा दिसणारा नाहीये. बरं मला मी जे प्रश्न विचारेल त्याची मला उत्तर द्या. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. मी जे प्रश्न विचारेल मला त्याचं उत्तर द्या. वारा दिसतो का? आवाज येत नाही मला. वारा दिसत? मग तो नाही का? तिळातलं तेल दिसतं का? लाकडातला अग्नी दिसतो का? अहो दुधातलं तूप दिसतं का? मग ते नाही का? तिळातलं तेल जर बघायचं असेल तर वाटून पहा, तिळातलं तेल आहे. गिरशन करून पहा, लाकडातला अग्नी आहे. अहो मंथन करून पहा, दुधातलं तूप आहे. आमच्या बाबांनी प्रमाण उचललंय. त्यांच्याकडे मंथन करावं लागतं. तुमच्याकडे कसं आहे? तेच आहे ना, घुसळण करत दूध जपून विरजण लावून त्याला रवीने डवळावं लागतं. तेव्हा कुठे जाऊन आपल्याला तूप मिळतं. तूप खाताना तूप खातो, सगळेच खातो. तुझ्याच्या त्याचा पॉइंट राहिला, ज्याला नाही आवडत त्याचं काय? बरोबर ना? जसं दुधातून तूप काढण्याकरिता प्रक्रिया आहे, बरोबर ना? ऊसातली गोडी कधी कळते? चाकल्यावरच ऊसाची गोडी कळते ना. मिरची तिखट आहे का गोड आहे? कशी तुमच्याकडं? तिखटच आहे ना. तुम्ही चाखून पाहिली म्हणून तिखट लागली. मग प्रत्येक गोष्ट जशी अनुभवायची आहे. साधू संतांची जर का संगत केली तर देहामध्ये देव आहे हे 100% कळल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. प्रत्येक गोष्टीसाठी अनुभव आहे. कांदा कापला तर डोळ्यात पाणी येतं, बरोबर आहे ना? हा आपल्या स्त्रियांचा अनुभव आहे. कांदा जर कापला तर डोळ्यात पाणी येतं, बरोबर ना? मिरची खाल्ली तिखट लागते, हा आपला अनुभव आहे. साखर खाल्ली गोड लागते, हा आपला अनुभव आहे. मग देवाचा अनुभव काय? आजपर्यंत आपण परमार्थ करत आलो, मग देवाचा अनुभव काय तुमच्याकडं? पण नुसतंच परमार्थ चाललाय म्हणून चाललाय. नुसतंच परमार्थ करायचा का? अहो काय अनुभव आला तुम्हाला? मिरची खाल्ली तिखट लागली, तुम्ही हा तुमचा अनुभव सांगितला. मदिरा पिली, दारू पिली तर रस्ता पुरतो का चालायला? रस्ता पुरत. माझे साधू संत सांगतात, काय सांगतात? किसी नशाए हरि नाम की, किसी नशाए हरि नाम की, जरा भी करके देखो, नशाए हरि नाम की, जरा भी करके देखो, हरि नाम की, जरा भी करके देखो, हरि नाम की, जरा भी करके देखो, जरा भी करके देखो, Oh
केसी नशाय हरी नाम की जरा काय होतं जो मोली मदिरा खाय अरे जो मदिरानंदे नाचे गाय जेने ब्रह्मरास सेविला अरे तो किविला यावरला मग काय होतं ब्रह्मानंदी लागली टाळी कोण देहाते संभाळी ही अवस्था माझ्या संतांना झाली बरोबर ना पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग कृत्य कृत्य झालो इच्छा गेली ते पावलो तुका मने कळ आता करू न शके बळ त्यांना अवस्था निर्माण झाली आपल्याला झाली का आपल्याला देवच कळाला नाही परत आपण तिथंच आलो परत देव कळाला नाही देव कळाला नाही देव जर का समजून घ्यायचा असेल तर साधू संतांना शरण जा साधू संतांना जर का शरण गेलात तर मन ताब्यात येईल मन ही गोष्ट अशी आहे महाराज तिला पेट्रोलही लागत नाही डिझेलही लागत नाही ती कुठेही जाऊन कुठेही पळून येते बहुत संताला जपल बहुत संताला जपल जाता येताना लगे वेळ लागतो का आता इथे तो कुठं जाईल मुंबईला मध्ये जाईल सीएसटी ला तिकडून लांब मरीन ड्राईव्ह ला जाईल ना अहो कुठं पण जात मन आहे ते मना सज्जना भक्ती पंतेची जावे तरी श्री गुरु पाविजे स्वभावे जनी निंद्यात सर्व सोडून द्यावे जनी मंदते सर्व भावे करावे ऐकरे मना तुझ्या स्वहिताच्या खुना अरे मना अरे ऐकून घे तुझं स्वहित कशात आहे ते ऐकून घे बघा आपण मन जर देवाला अर्पण केलं मन हा मोगरा अर्पणी ईश्वरा पुढं काय हो
पुनरपी संसार येणे नाही. पण आपलं तसं आहे का? आपल्याला हा संसार सुटत नाही. सुटतो का? आपल्याला हा संसार सुटत नाही. सुटतो का? नाही सुटत. परंतु माझे एकनाथ महाराज सांगतात की बाबा रे देवा, माझं हे मन तुझ्या चरणावरती लागू दे आणि या संसार संभ्रमातून मला मुक्त कर. अभंगाचं प्रथम चरण. देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, लागो तुझे Oh